आहेत. हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टफ ब्रेड रोल बनवणार आहोत. त्यासाठी असे सुंदर रोल बनवण्यासाठी मी एका गंजामध्ये पाणी बॉईल करत ठेवलं. त्यामध्ये थोडं मीठ टाकून मी कॉर्न आणि हिरवे मटार बॉईल करून घेतले. दुसरीकडे सांबार आणि हिरवी मिरची छान धुवून त्याला बारीक बारीक चॉप करून घेतले. त्याच्यासोबतच एक कांदा आणि काही मनुकेसुद्धा कट करून घेतले. त्यानंतर मी हे घरी बनवलेलं पनीर आहे, या पनीरला हाताने छान बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये आपण बॉईल केलेले हिरवे मटार आणि कॉर्न टाकून घ्यायचे. त्याच्यासोबतच कांदा, हिरवी मिरची, सांबार, मनुके आणि काही ड्राय मसालेसुद्धा टाकूया. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर आणि त्याच्यासोबतच ऑरिगॅनोसुद्धा टाकून घ्यायचं. पिझ्झा सिझनिंगसुद्धा टाकायचं आपण याच्यामध्ये. आणि असा सुंदर मसाला रेडी झाला की याच्यामध्ये आपण ब्रेड स्क्रम टाकून याला छान बाइंडिंग करून घेऊया. या सगळ्या सारणाला मस्त मिक्स करूया आणि याचे छान छोटे छोटे गोळे करून घेऊया. आता मी इथे काही ब्रेडच्या स्लाईस घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये असे सिलेंडर साईजचे बॉल बनवून आपण ब्रेडमध्ये रोल करायच्या आधी ब्रेडवर थोडं पाणी मारून घ्यायचं आणि ब्रेडला सॉफ्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ब्रेडमध्ये हा असा गोळा ठेवून आपण असा सुंदर असा रोल तयार करून घ्यायचे आहेत. आता आपले सगळे रोल रेडी झालेले आहेत. मी बाजूच्या ताटामध्ये ब्रेड स्क्रम घेतलेले आहे. त्यामध्ये आपण या सगळ्या रोलला मस्त असं रोल करून घ्यायचं. सगळीकडे ब्रेड स्क्रम लागले पाहिजे असं सगळीकडे कोट करून घ्यायचं. आणि आत्ता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये आपण 2 किंवा 3 याप्रमाणे सगळेच्या सगळे रोल गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत. अहो ताई, हे खायला एवढे सुंदर लागतात म्हणून सांगू की तुमच्या किट्टी पार्टीला, मुलांच्या बड्डे पार्टीला किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनवर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असताना किंवा तुम्ही हे करूनसुद्धा ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तळूनसुद्धा आपण देऊ शकता. असे सुंदर ब्रेड रोल बनवायला खूप अशी मेहनत लागत नाही. अहो ताई, करून तर बघा हे ब्रेड रोल आणि खायला तर एवढे सुंदर लागतात म्हणून सांगू. चला तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.